तर आता यामध्ये सुद्धा 3 कंडिशन्स आहेत. आपल्याला 3 पॉईंटला त्याचं फील्डची व्हॅल्यू काढायचे. एक ॲट अ पॉईंट आउटसाईड द शेल, ॲट अ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द शेल आणि ॲट अ पॉईंट इनसाइड द शेल. आपण ऑलरेडी डायग्राम बघितलेली आहे त्याची. आपण काय केलं होतं, एक स्पेरिकल शेल कन्सिडर केली होती. ॲट अ पॉईंट आउटसाईडला अशी शेल होती. सेंटर ओ, याचं मास आपण कन्सिडर केलं होतं कॅपिटल एम. हे जे काही डिस्टन्स होतं, हे डिस्टन्स आपण स्मॉल आर कन्सिडर केलं होतं. इथं पॉईंट पी होता. हे CEFD ही शेल होती आणि त्यानुसार आपण पोटेन्शियलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. अँगल थीटा, अँगल डी थीटा. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू स्पेरिकल शेल, म्हणजे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फील्ड आणि पोटेन्शियलमध्ये रिलेशन बघितलेलं आहे. त्यामुळे इथं आता आपण 3 कंडिशन सपोज करू. केस फर्स्ट, केस फर्स्ट काय येईल, तर ॲट अ पॉईंट आउटसाइड द शेल, ॲट अ पॉईंट आउटसाइड, या सेलच्या आउटसाईडला जो पॉईंट आहे त्याचं पोटेन्शियल काय येईल. तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे पोटेन्शियल नाही, आपल्याला फील्डची व्हॅल्यू काढायची. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची व्हॅल्यू आपली काय आली होती, तर ॲट आउटसाईड पॉईंटला दॅट इज V इक्वल्स टू मायनस GM डिवायडेड बाय स्मॉल आर. तर आता वी हॅव सीन द रिलेशन बिटवीन फील्ड अँड पोटेन्शियल. तर काय होतं ते रिलेशन, तर E इक्वल्स टू मायनस DV डिवायडेड बाय DX. रिलेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर ह्या डायग्राममध्ये आपण हा एक्स काढायचा राहिला आपला. याची डायग्राम आपण पाहिलेली होती. तर हे E इक्वल्स टू मायनस DV अपॉन DX, हेला इक्वेशन नंबर फर्स्ट, हे सेकंड देऊ आपण. आता ॲट अ पॉईंट आउटसाईडला काय येईल मग, इन दिस कंडिशन, या कंडिशनला स्मॉल आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर, म्हणजे शेलच्या रेडियसपेक्षा आउटसाईड पॉईंटचं डिस्टन्स आहे ते मॅक्सिमम आहे. त्यामुळं E इक्वल्स टू मायनस DV डिवायडेड बाय DR, हे त्याचं रिलेशन आहे. म्हणजे हे रिलेशन आहे मायनस DV अपॉन DX. एक्स हा एक व्हेरिएबल आहे. तर आपण हे जनरली, तर इथं आपण याला आर पण कन्सिडर करू शकतो, पण आपण इथे एक्स सिंगल व्हेरिएबल घेतलेला आहे. तर E इक्वल्स टू मायनस DV अपॉन DR विच इज इक्वल टू मायनस D बाय DR. आणि व्हीची व्हॅल्यू काय आहे आपली आलेली, मायनस GM डिवायडेड बाय R. बस, मग हे मायनस मायनस काय होईल, इथं प्लस होईल. त्यामुळे काय येईल, D अपॉन DR ऑफ GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. GM डिवायडेड बाय R, सॉरी, GM डिवायडेड बाय R येईल इथं. मग हीची व्हॅल्यू काय येईल, GM जर आपण कॉन्स्टंट असल्यामुळे जर बाहेर घेतलं तर हे GM D बाय DR ऑफ 1 अपॉन R, म्हणजे हे काय होईल, GM इंटू मायनस 1 अपॉन R स्क्वेअर, म्हणजे हे मायनस
GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. कॅपिटल एम येईल इथं, स्मॉल एम नाही. आपण ऑलरेडी कॅपिटल एम मास कन्सिडर केलेलं. मायनस GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. हे झालं ॲट अ पॉईंट आउटसाईडला. तर हे निगेटिव्ह जे साईन आहे ते निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं? निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन द सेम ॲज टू होल ऑफ मास ऑफ शेल वेर कॉन्सन्ट्रेटेड ॲट सेंटर. म्हणजे जसं डिस्टन्स वाढेल तसं ईची व्हॅल्यू कमी होईल, त्यामुळे इथं आपण निगेटिव्ह साईन घेतलेलं आहे. इथं आपण सांगू शकतो निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट force of attraction is काय आहे? one of attraction the same as through the whole mass of the cell were concentrated at center. ह्याचं पूर्ण मास हे त्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. हे निगेटिव्ह साईन इंडिकेट करतं. म्हणजे जसं डिस्टन्स वाढेल तसं हे ईची व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे आपण हे E इक्वल्स टू मायनस GM अपॉन R स्क्वेअर घेतलेलं आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे, हे झालं आउटसाईडला. आता बी कंडिशन बघू आपण. ॲट अ पॉईंट ऑन द सरफेस किंवा आउटर सरफेस ऑफ द सेल. आता इथं सेम आपण काय बघितलं होतं, आपल्याची पोटेन्शियलची व्हॅल्यू काय आली होती? V इक्वल्स टू मायनस GM डिवायडेड बाय R आली होती. सेम वे इलेक्ट्रिक फील्डची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू काय असते? E इक्वल्स टू मायनस DV डिवायडेड बाय DR असते, विच इज इक्वल्स टू मायनस D अपॉन DR, विचची व्हॅल्यू आपण ठेवू शकतो मायनस GM अपॉन कॅपिटल R. इथं आपल्याला हे जे R आहे हे व्हेरिएबल हे कॅपिटल R घ्यावं लागेल, कारण आपला इथला व्हेरिएबल हा कॅपिटल R आहे. त्यामुळे मायनस D अपॉन DR, मायनस D अपॉन DR ऑफ हे मायनस GM कॉन्स्टंट येईल आणि इंटू हे 1 अपॉन R. हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे हे GM D बाय DR ऑफ 1 अपॉन R. GM 1 अपॉन आरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन R स्क्वेअर, म्हणजे हे काही मायनस GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. म्हणजे ही आपली आली व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीची ॲट अ पॉईंट ऑन द सरफेस, दॅट इज E सरफेस इक्वल्स टू मायनस GM डिवायडेड बाय R स्क्वेअर. हे झालं ॲट अ पॉईंट आउटसाईड एक ऑन द सरफेस. आता थर्ड कंडिशन आहे लास्ट, ॲट अ पॉईंट इनसाइड द सेल. केस थर्ड, ॲट अ पॉईंट इनसाइड द सेल. आता इनसाइड सेलची कंडिशन थोडी वेगळी आहे, आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. तर इनसाइड शेलला ग्रॅव्हिटेशनल पॉईंटची जी आपण व्हॅल्यू काढली होती, तर ती जी व्हॅल्यू असते ती प्रत्येक पॉईंटला इनसाइडला सेम असते. या डायग्राममध्ये जर आपण
बघितलं तर इनसाईडचा पॉईंट हा कुठेतरी आपण इथं कन्सिडर केलेला होता आणि त्याचं डिस्टन्स ओपासून हे स्मॉल आर्क होतं आणि ह्या इनसाईड सेलला काय येईल इथे एक कंडिशन येईल इनसाईड सेलला स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर आणि इथे एक केस आपण एक्सप्लेन करू शकतो तर काय येईल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे खूप इम्पॉर्टंट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट अ पॉईंट इनसाइड द सेल किंवा ॲट ऑल पॉईंट्स inside the cell is same म्हणजे सेलच्या इनसाईडला प्रत्येक पॉईंटची व्हॅल्यू प्रत्येक पॉईंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची व्हॅल्यू सेम येईल म्हणजे ते कॉन्स्टंट असेल जर ते व्हॅल्यू जर पोटेन्शियलची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल तर त्याचा चेंज इन पोटेन्शियल किंवा त्याचा चेंज जो काही जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो ऑलरेडी तो कॉन्स्टंट येईल त्यामुळं जो काही ग्रेडियंट येईल आपल्याला हे पोटेन्शियलचा दॅट इज E इक्वल्स टू dV अपॉन dr जर हे जर d अपॉन dr हे जर v जर इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर ह्याची व्हॅल्यू काय येईल मग ईची 0 येईल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्डची व्हॅल्यू फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू ही 0 येईल त्यामुळे आपण सांगू शकतो hence the value of gravitational field inside the spherical shell is 0 हे आले व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीच्या ॲट अ पॉईंट आउटसाइड द सेल ऑन द आउटर सरफेस किंवा सरफेस ऑफ द सेल अँड ॲट अ पॉईंट इनसाइड द सेल